आठवली गेली गाडी नामदेवांची. नामदेवांचे आई वडील शेतमजूर होते. त्यांची आई काही आणण्यासाठी पहाटे लवकर उठून लोकांचं दळण दळून द्यायची. महानोर यांच्याच भाषेत सांगायचं तर सारवणं पोतरण करून ती पहाटेला आंघोळ करते. लबझून नवरी नेसून कपाळावर कुंकू लावते. सूर्योदया आधीपासून सुपात दाणे घेऊन ती जात्यावर बसते. जात्याच्या पाळू गिरगिर दाण्याचं पीठ होताना प्रत्येक समेला ओवी गाताना तिचं मन भरून येतं. आभाळासारखं जात्यातून गळणाऱ्या पिठासारखं ती दररोज ओवी गाते सूर्यासाठी. कोणासाठी? ती दररोज ओवी गाते सूर्यासाठी, संसाराच्या सुखदुःखासाठी. सूर्यनारायणानित नेमाने उगवा, सूर्यनारायणानित नेमाने उगवा, माया कपाळीचं कुकू न साता जन्म टिकवा. पाटे उठून हात भरले शेणानं, कपाळीचं कुकू न भडक्या मारतय मेणानं. पहाटेच्या गारव्या आईच्या मांडीवर झोपलेले लहानगे नामदेव जात्याची घरघर, बांगड्यांची किणकी, लयबद्ध होत्या प्रत्येक समेवर जात्यात पडणारं धान्य आणि शब्दांच्या विशिष्ट ठेका. इथेच कवितेचं बीज महानोर यांच्या मनात रुजत गेलं. त्यांच्या पळसखेडा गावात आदिवासी, भिल्ल, ठाकर, धनगर, मुस्लिम, कुणबी असे अनेक 18 पगड जातीचे लोक एकत्र राहायचे. म्हणजेच गावात भजन, कीर्तन, भारुड, पिंगळा अशा लोककला ते सगळेच बघत होते. या लोककलेतील संगीत, लय, ठेका बालपणापासून त्यांच्या मनात झिरपत होता. लहानपणी झालेल्या या लोकगीताच्या संस्कारातूनच त्यांचे कवी मन फुलत गेले. सादर करते तृप्ती दामले. जोरदार जोरदार.